चारी दिशांनी असंख्य नाती नजरेला पडती. शब्दरूपाने कथांमध्ये ती अलगद येऊनी रुजती. नात्यांमधल्या किती दिसाव्या तरल गुंतागुंती. उलगडू बघता हलक्या हाते गुंगुन जाते मती. गुंगुन जाते मती. वार डॉक्टर अनघा केसकर. 15 ऑक्टोबर सोमवार. सकाळची 11:30ची वेळ. पाटील आणि राजे कन्सल्टंट्सच्या आमच्या ऑफिसमध्ये माझा पार्टनर परेश आणि मी आमच्या एका क्लायंटशी नव्या ऑर्डरविषयी बोलत होतो. मला ज्ञानेशचा अर्जंट फोन आला तेव्हा ती मीटिंग चालूच होती. मानांग जिल्ह्यातल्या हिमवादळात झालेल्या दिव्याच्या अपघाताची ती दुष्ट बातमी त्यानेच प्रथम मला सांगितली होती. मीटिंग अर्ध्यातच सोडून आम्ही दोघं स्नेहाच्या काळजीने घरी धावलो होतो. स्नेहा कोणा मैत्रिणीशी कसल्याशा रेसिपीविषयी फोनवर बोलत होती. तिचं बोलणं संपेपर्यंत मी अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत राहिलो. परेशने तिघांसाठीही पाणी आणलं आणि टी व्ही लावला. टी व्हीवर बातम्या सुरू होत्या. स्नेहाने फोन ठेवून आमच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिलं. तिला घट्ट जवळ घेऊन कोणतीही प्रस्तावना न करता मी तिला दिव्याच्या अपघाताची बातमी सांगितली. तिचा चेहरा पांढरा फटक पडला. ओठ थरथरायला लागले. मी धाडकन इतक्या ब्लंटली असं काही बोलेन याची कल्पना मलाही नव्हती. माझ्या स्वतःच्या मनावर भयंकर ताण आला होता. माझा आवाज रडल्यागत फाटलेला मला जाणवला. मी स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण छाती फुटून जाईल असं वाटत होतं. स्नेहाचं मन बिन सांभाळायचं भान मला तेव्हा राहिलंच नाही. परेशला जर याची कल्पना आली असती तर कदाचित त्याने मला बोलूच दिलं नसतं. तेवढ्यात टी.व्ही. चॅनलवर अपघाताची बातमी आली. अनेक देशी परदेशी पर्यटक हिमवादळात सापडलेत. काही बेपत्ता आहेत तर काही मृत अवस्थेत सापडलेत असं सारखं सांगितलं जात होतं. हिमवादळातल्या अपघाताची दृश्य पडद्यावर दाखवली जात होती. आम्ही जीव मुठीत धरून टी.व्हीच्या पडद्यावर नजर लावून बसलो होतो. महाराष्ट्रातून हिमालयात ट्रेकला गेलेल्या तरुणांच्या ग्रुपलाही हिमवादळानं घेरून टाकलंय आणि त्यातल्या एका मुलीचा मृतदेह सापडलाय अशा मजकुराची पट्टी दृश्याखाली सरकताना दिसली. अपघाताची बातमी ऐकल्यानंतर आम्हाला वाटणारी छोटीशी आशेची धुगधुगी आता संपली होती. 7 जणांच्या त्या ग्रुपमध्ये दिव्या एकटीच मुलगी होती. इतका वेळ थरथरत गप्प बसलेली स्नेहा दुःखानं आणि रागानं बेफाम झाली. तिनं मोठ्यांदा हंबरडा फोडला. सुजित, तू माझ्या मुलीला मारलंस. दिव्याला ट्रेकला पाठवायला नको असं मी सारखं सांगत होते. आता मला माझी मुलगी आणून दे. तूच तिचा मारेकरी आहेस, तूच तिला मारलंयस असं म्हणत ती माझ्या अंगावर धावून आली. आकस्मित केलेल्या तिच्या या वारानं मी घायाळ झालो. ही बातमी ऐकून स्नेहा रडेल, ओरडेल, कदाचित बेशुद्ध पडेल अशी माझी अपेक्षा होती. पण झालं ते भयंकरच. माझ्या छातीवर, पोटावर, दंडावर जोरजोरात गुद्दे मारायला तिने सुरुवात केली. तिच्या आक्रोशाने मलाही आक्रोश करावासा वाटायला लागला. ट्रेकला पाठवण्याबाबत मी स्नेहाचं ऐकलं नव्हतं हे खरंच होतं. पण हे असं काहीतरी होईल याचं काय मला स्वप्न पडलं होतं? माझी दिव्या दणकट होती, दाणगट होती. तिला जावंसं वाटलं आणि मी दिव्याची इच्छा पूर्ण केली. याचा अर्थ मी दिव्याचा मारेकरी? अकस्मात झालेल्या आरोपानं मी फार गोंधळून गेलो. माझ्या कानातून वाफा यायला लागल्या. स्नेहाला थांबवण्याचं भान देखील मला राहिलं नाही. मोठ्या मोठ्याने आक्रोश करताना हेच पालपूत स्नेहा घोळवत होती. किमान 10-15 वेळा तरी हे ती बोलली असेल. प्रत्येक वेळी माझ्या छातीत सुरा खुपसल्यासारखं मला वाटत होतं. तरीही बचावात्मक पवित्र्यात मी तिला समजवण्याचा, शांत करण्याचा प्रयत्न करत होतो आणि ती जीवाच्या आकांतानं मला मारत होती. तिच्या यातना माझ्या हृदयात मला जाणवत होत्या, पण त्यावर माझ्याकडे उपाय नव्हता.
माझ्याकडेच काय, कुणाकडेच त्यावर औषध नव्हतं. दिव्याच्या मित्रमैत्रिणींचे फोन यायला लागले. फोन न घेणं शक्य नव्हतं म्हणून मी उठण्याचा प्रयत्न केला तर स्नेहा मला सोडेना आणि तिचं रडणं भेकणंही थांबेना. शेवटी परेशने सर्व फोन घेतले. तिला कसं आवरावं हे मलाच काय, पण परेशला आणि आमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांनाही कळेना. मला तिची काळजी वाटायला लागली. समोरच्या इमारतीत राहणाऱ्या डॉक्टर देशपांड्यांना कोणीतरी बोलवलं आणि त्यांनी स्नेहाला एक इंजेक्शन दिलं आणि लगेच तिला हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचा सल्ला दिला. हॉस्पिटलच्या कॉरिडॉरमध्ये बंद दारासमोर मी सुन्नपणे बसलो होतो. सकाळी ज्ञानेशचा फोन आल्यापासून सर्व जग उलटंपालटं झालं होतं. दिव्याला तर आम्ही गमावून बसलोच होतो, पण माझ्या स्नेहाला जपणं आता माझ्या हातात होतं. स्नेहाच्या आणि माझ्या नात्याचे होऊ घातलेले धिंडवडे तेव्हा मला लक्षातच आले नव्हते. मला बालपणापासूनची दिव्याची अनेक रूपं दिसत होती. ती आता या जगात नाही, आपल्याला पुन्हा कधीच दिसणार नाही ही कल्पना असह्य होत होती. दिव्या तशी धटिंगणच होती. तिचा खेळांकडे असलेला स्वाभाविक कल अगदी स्नेहाच्या विरुद्ध. स्नेहाचं तिला जपणं, आपल्याशी वादावादी, आईचं हृदय वगैरे डायलॉग्स. दिव्या जेमतेम 4 वर्षांची असतानाची गोष्ट आहे. आम्ही दोघं तिला घेऊन बागेत गेलो होतो. एक भला दांडगा ऑल्सेशियन तिच्या दिशेनं आला होता. स्नेहा खूप घाबरली होती, पण या पठ्ठीनं चक्क त्या कुत्र्याला हात लावला. वरती आमच्याकडे पाहून एक विजयी स्मित केलं. घरी आल्यावर तिला धाक दाखवण्यासाठी स्नेहानं बेडरूमचा दरवाजा बंद करून तिला अंधारात उभं केलं. वाटलं होतं दिव्या दार उघडायला सांगेल, मग आपण तिला समजावून सांगू. पण आतून काही आवाजच नाही. झक्कत दार उघडलं तर बाईसाहेब बेडरूमच्या खिडकीतून दिसणाऱ्या सोनचाफ्याच्या झाडाकडे पाहत उभ्या. दिव्या आपल्या वळणावर गेली आहे याचा किती अभिमान वाटला होता. स्नेहा रागवली तरीही. या आठवणींमुळे मला पुन्हा एकदा दुःखाचा उमाळा आला आणि मी रडायला लागलो. ज्ञानेश माझ्या जवळ आला. माझे दोन्ही हात त्यानं हातात धरून दाबले. त्याच्या कोमजलेल्या चेहऱ्याकडे मी पाहिलं आणि भानावर आलो. ज्ञानेश आणि दिव्या खूप जवळचे मित्र होते. त्यांचे संबंध मैत्रीचे होते की त्याहीपेक्षा जवळचे. त्या तशा अवस्थेतही माझ्या मनात पुसटसा विचार येऊन गेला. खरं तर मी आत्ता त्यालाही सांभाळायला हवं होतं, पण त्याचा कसनुसा झालेला चेहरा पाहिला की नव्यानं मला दुःखाचे उमाळे येत होते. पुढच्या सर्व गोष्टी निस्तरायला हव्या होत्या. काय करावं, कसं करावं मला काहीही सुचत नव्हतं. पण या सगळ्यातूनही तू दिव्याला मारलंस हा स्नेहाचा आरोप माझ्या मनाला जिव्हारी लागल्यागत झोंबत होता. ती दुःखानं वेडीपिशी झाली होती हे मान्य केलं तरीही मनाला लागलेला ठणका काही कमी होत नव्हता. दार उघडून डॉक्टर मोकाशी बाहेर येताना दिसले तसा माझ्या शेजारी बसलेला परेश झटकन उठून उभा राहिला. मीही भानावर येऊन डॉक्टरांशी बोलायला सिद्ध झालो. मिसेस राजनना मी स्ट्रॉंग सिडेटिव्ह दिलंय. 3-4 तास त्याचा इफेक्ट राहील, पण कधीतरी त्यांना रिॲलिटी फेस करावीच लागणार आहे. खंबीर व्हावंच लागणार आहे. एनिवे, लेट अस सी. माझ्याशी आणि परेशशी बोलून डॉक्टर गेले. परेशने घसा खाकरल्यासारखा केला आणि म्हणाला, स्नेहा लवकर सावरेल असं लक्षण दिसत नाहीये. सुजा, मला वाटतं तिच्यापाशी बसायला, तिला सांभाळायला तिच्या प्रेमाच्या माणसांना बोलवावं. तिच्या भाऊजाईला, नाहीतर आईंना विचारता येईल का? हे बघ, आपल्याला फार वेळ आता इथे थांबता येणार नाही आहे. तो काय म्हणतोय ते माझ्या डोक्यातच शिरत नव्हतं. मी त्याच्याकडे रित्या नजरेनं पाहिलं. हे बघ, आपल्याला लगेच निघायला हवं. मी तिकिटांची व्यवस्था केली आहे. मीही येतोय तुझ्याबरोबर. आपण कुठे जायचं आहे? अरे, तिकडे जाऊन दिव्याची अजून दिव्या आमच्यात आहे असं काही सांगतोय की काय हा? सुजित, तुला समजतंय का मी काय बोलतोय ते? अरे, तिला इकडे आणायला हवं ना? हे बघ, तुला हे सगळं फार त्रासदायक होणार आहे हे मला माहिती आहे. मी येतोय ना तुझ्याबरोबर. तू स्नेहाच्या माहेरी फोन करतोयस का? मला नाही जमणार रे. ते सर्वजण मलाच दोष देतील.
अरे, दिव्या माझी मुलगी नव्हती का? हिला हिला कसं समजत नाही अरे. एवढं बोलून मी अक्षरशः हुंदके देऊन रडायला लागलो. मला थोडा वेळ रडू देऊन परेश म्हणाला, काय जमणार नाहीये? माझ्याबरोबर येणं की कर्णिकांकडे फोन करणं? सहन झालं नाही तरी तरी तिला आणायला मला जायलाच हवं. पण पण या लोकांशी बोलायला नको वाटतं रे. ओके, मी बघतो. मला तुझा मोबाईल देतोस का? मी बोलतो त्यांच्याशी. आणि तुझ्या बाबांशी सुद्धा. अरे, ते सुमनकडे ह्युस्टनला गेलेत बेबी सिटिंगसाठी. त्याची आणि शिल्पाची अडचण होती ना. आता एवढ्यात त्यांना कसं बोलवता येईल? हं. मला एकट्याला तिथे सोडून जायचं परेशच्या जीवावर आलं असावं. तो थोडा वेळ घुटमाळला आणि इथे रेंज लागत नाहीये वगैरे असं काहीतरी मोघम बोलून खिडकीपाशी गेला. कदाचित माझ्यासमोर फोनवर ॲक्सिडेंटविषयी बोलायला नको, मी जास्त बिथरेन असं वाटून माझा सेलफोन घेऊन परेश हॉस्पिटलच्या लॉबीतून खिडकीपाशी जायला निघाला असेल. पण तेव्हा मला तेही कळत नव्हतं. मीही त्याच्या पाठोपाठ गेलो. माझ्या सेलफोनवर पप्पा कर्णिकांचा फोन नंबर सापडला. त्याने तो लावला आणि पलीकडून कोणीतरी फोन उचलण्याची वाट पाहू लागला. स्नेहाच्या आईबाबांशी बोलणं तसं त्यालाही अवघडच होतं. त्यांचीही वयं झालेली आणि त्यात स्नेहाप्रमाणे तेही हायपर असतील तर असा प्रश्न परेशला पडणं स्वाभाविक होतं. बरं, फारशी प्रस्तावना करायला वेळही नव्हता. पप्पांनी तिकडनं फोन उचललाय हे कळल्यावर मी परेशच्या हातून फोन घेतला. सुदैवानं पप्पांशी बोलणं फार अवघड गेलं नाही. ते समंजस होतेच आणि या प्रसंगातही खंबीर होते. अगदी थोडक्यात मी त्यांना दिव्याच्या अपघाताविषयी सांगितलं. स्नेहाची अवस्था सांगताना मात्र मला रडू आवरेना. लगेच 15 मिनिटात निघायची त्यांनी खात्री दिली. मला त्यांनी धीरानं घ्यायला सांगितलं. तेव्हा मात्र माझा गळा पुन्हा एकदा दाटून आला. बोलायला जमेना. मी परेशच्या हातात फोन दिला. त्यांच्याशी 2 मिनिटं बोलून परेशने फोन बंद केला. स्नेहाचे पप्पा मम्मी पुण्याला आले तेव्हा आमच्या फ्लाईटची वेळ होत आली होती. स्नेहा अजूनही सिडेटिव्हच्या अंमलाखाली होती. मला जवळ घेऊन मम्मींनी रडायला सुरुवात केली. धीर एकवटून पप्पा खंबीर राहिले होते. परेशने त्यांना एका बाजूला नेऊन इथल्या परिस्थितीविषयी कल्पना दिली. ज्ञानेशशी आणि त्याच्या मित्रांशी ओळख करून दिली आणि आम्ही जायला निघालो. या 2 दिवसात परेश, ज्ञानेश आणि ज्ञानेशच्या कंपूनं किती धावपळ केली होती देवाला ठाऊक. माझ्यापर्यंत त्यांनी कोणत्याच कटकटी येऊ दिल्या नव्हत्या. मी परेशला फक्त एक चेक लिहून दिल्याचं मला आठवतंय. बरोबर मोठी कॅश घ्यावी लागेल ह्याचंही मला भान नव्हतं. माझं मुळी डोकंच चालत नव्हतं. पुणे दिल्ली, दिल्ली काठमांडू या प्रवासात आणखी 1 दिवस गेला. माझ्या भावनांची हळुवारपणे कदर करायला परेशखेरीज इथे कोणीच नव्हतं. तो सतत माझ्यासोबत राहिला. जिथे तिथे आपली स्वतःची ओळख पटवायची. आपणच दिव्याचा दुर्दैवी बाप आहोत हे सिद्ध करायचं. त्यासाठी दाखले, पुरावे सादर करायचे. सरकारी अधिकाऱ्यांच्या प्रश्नाला उत्तरं द्यायची. टेबलाखालून पैसे खाऊ घालायचे. तिच्या देहाकडे मला बघवत नव्हतं. तो ताब्यात घेण्यासाठी लाचारपणे तिराहितांकडे विनवण्या कराव्या लागतायत हे मला सहनच होत नव्हतं. मला स्नेहासाठी शक्यतो दिव्याचा देह पुण्याला आणायचा होता. पण त्यात असंख्य अडचणी यायला लागल्या. वेळही खूप जात होता. पुन्हा भारतात गेल्यावर तिथल्या अधिकाऱ्यांशी आणि विमान कंपन्यांशी हुज्जत घालायला माझ्या अंगात त्राण उरले नव्हते. मन उद्विग्न झालं. शेवटी स्नेहाशी आणि तिच्या पप्पा मम्मींशी बोलून नेपाळमध्येच आम्ही कसेबसे दिव्याचे अंत्यसंस्कार केले. पाण्यासारखा पैसा ओतून सर्व सव्यापसव्य केली आणि अस्थी घेऊन आम्ही परतलो. दिव्याच्या आकस्मित जाण्याने आणि नेपाळमध्ये झालेल्या अडवणुकीच्या प्रकाराने मी हतबल झालो होतो. एखाद्याचं दुःख, एखाद्याचा मृत्यू ही दुसऱ्याची कमाईची संधी होऊ शकते. पुढे कित्येक दिवस जागेपणी आणि झोपेतही मला तिथलेच प्रसंग दिसत होते. आणि जागेपणी मात्र हे सगळं घडतंय ते सत्य आहे की एखादं दृष्ट स्वप्न असा प्रश्न पडत होता. या स्वप्नातून जाग येईल आणि सारं काही आलबेल असल्याचं पाहायला मिळेल असं सारखं वाटत राहायचं. आम्ही घरी पोचेपर्यंत निदान स्नेहा तरी सावरली असेल असं मला वाटत होतं. पण मी घरात पाऊल ठेवल्याबरोबर तिने जो आकांत केला की मला माझ्या भावना व्यक्त करायची संधीच मिळाली नाही.
तरी मी सुजितला सांगत होते हे पालपुदही येता जाता समाचाराला येणाऱ्या लोकांसमोर ती उच्चारत होती. तिच्या इच्छेविरुद्ध मी कसं दिव्याला ट्रेकला पाठवलं हे ओघानं बोललंच जात होतं. माझ्या आयुष्यातल्या 2 सर्वात जवळच्या स्त्रियांच्या दुःखाला मी कारणीभूत झालो होतो. मला कानकोंड्यासारखं झालं होतं. मेलेल्याला पुन्हा पुन्हा मारावं तसं मला वाटत होतं. खरं म्हणजे स्नेहाच्या गळ्यात पडून मला धाय मोकलून रडून घ्यायचं होतं. तिच्या पप्पांनी तिला समजावण्याचा, चुचकारण्याचा प्रयत्न केला, पण आठवडाभर परेश आणि आम्ही दोघंही पार्टनर्सच्या कामात व्यग्र राहिलो होतो. कंपनीच्या कामाकडे आता आम्हाला दुर्लक्ष करून चालणार नव्हतं. माझ्या खिशाला न परवडण्या इतका खर्च झाला होता. परेशने काही पैसे मुकाट्याने स्वतः खर्च केले होते, पण त्याची लवकरात लवकर परतफेड करायलाच हवी होती. ह्या गोष्टी मी कुणाकडे बोलून दाखवणार? माझ्या आईबाबांचा दर दिवसाड फोन येत होता. तेव्हाही त्यांच्याकडे माझ्याविषयी गारहाणं स्नेहा सतत ऐकवत होती. पळून जावंसं वाटत होतं. पण पळणार तरी कुठे आणि कुणाकोणापासून? स्वतःपासून तर पळणं शक्य नव्हतं. त्या दिवशी आईचं आणि स्नेहाचं काय बोलणं झालं देव जाणे, पण तेव्हापासून स्नेहाने तिच्याशी फोनवर बोलणं बंद केलं. माझ्या आईला स्नेहाच्या परिस्थितीविषयी कशी काहीच काळजी नाही, तिचं कधीच कसं कौतुक नव्हतं असं तिच्या मम्मी त्या दिवसापासून कुरकुरायला लागल्या. मी आतल्या आत धुमसत होतो, पण तरीही त्या सर्व गोष्टी कानाआड करत होतो. त्यांच्या बोलण्यात अगदीच तथ्य नव्हतं असंही नाही. आईची आणि स्नेहाची पत्रिका कधी जुळलीच नाही. लग्नानंतरच्या फुलपाखरी दिवसात हौसेनं तिनं सजवलेलं आमचं 2 खोल्यांचं बिऱ्हाड, तिच्या हातचं सरंग्याचं कालवण आणि चविष्ट बिरडं, दर रविवारी माझ्या मागे लागून आणायला लावलेला बाजार. प्रत्येक सिकेपी बाईला हे करता येतं आणि यायलाच हवं असं आईचं म्हणणं. त्यामुळे आईनं या कशाचंच तोंड भरून कधीच कौतुक केलं नाही, आणि कोणी तिचं कौतुक केलं नाही की स्नेहाला राग यायचा. स्नेहाच्या रूपाचं, नाजूकपणाचं मला वाटणारं अप्रूप आणि आईबाबांना त्याचा येणारा संताप. आईचे स्नेहाच्या नाजूकपणावरचे टोमणे, स्नेहाच्या कलाकुसरीकडे नाक मुरडून पाहणं, आप्पांचं तिरकस बोलणं, ती तुला नाचवते आणि तू नंदीबैलासारखा नाचतोस तिच्या मागे पुढे, मग स्नेहाचं संतापणं, वाद घालणं. नंतर कधीतरी आई आप्पांचं आमच्याकडे तुरळक होत गेलेलं येणं जाणं. बाकी सर्व नातेवाईकांमध्ये प्रिय असलेल्या स्नेहाची आणि आई आप्पांची तार कधीच जुळली नाही. नंतर एकदा फोनवर माझी समजूत घालताना आई म्हणाली, तू मनाला लावून घेऊ नकोस राजा, अपराधीही वाटून घेऊ नकोस, पण काही माणसांना स्वतःच्या दुःखाचंही भांडवल करायची सवयच असते. तुझ्या सभोवती इतकी माणसं असून तू एकटा पडलायस, कळतंय मला. स्नेहाला खरंच फार मोठा धक्का बसला होता. आईचा तिच्याविषयीचा राग मला नवा नव्हता, पण तरीही आत्ता यावेळी सर्वांनीच समंजसपणा दाखवावा असं मला वाटत होतं. मला स्नेहाचा राग आला तरी आईनं तिला समजून घ्यावं असं वाटत होतं. स्नेहानेही जरा आईच्या मनाचा विचार करावा इतकी एक माफक अपेक्षा होती. आईबाबांनी तिकीटं प्रीपोन करून घेऊन ते 1.5 महिना अगोदरच भारतात आले. आईबाबा येणार आहेत म्हटल्यावर मम्मी पप्पांनी त्यांचा आमच्याकडचा मुक्काम हलवला. माझा जीव भांड्यात पडला. आईबाबांसमोरही स्नेहा जर माझ्याशी अशीच भांडत राहिली तर आईचं आणि हिचं वाजणार अशी भीती मला वाटत होती, आणि तसंच झालं. आल्या आल्या त्या एकमेकींच्या गळ्यात पडून दिव्याच्या आठवणी काढत रडल्या, पण नंतर आईला गप्प राहूवेना आणि स्नेहाला तिचं बोलणं सहन होईना. शेवटी बाबांनी स्नेहाला बडोद्याला तिच्या आईवडिलांकडे पोचवलं आणि नंतर ते दोघं नागपूरला गेले. मी एकटाच भूतासारखा घरात राहिलो. डिसेंबर 2012. दिव्याला जाऊन जेमतेम 1.5 महिना झाला असेल. मनाचा हिय्या केला आणि दिव्याच्या खोलीत पाऊल ठेवलं. खोलीत रेंगाळणारा परफ्यूमचा सूक्ष्म वास मला जाणवला. दिव्या माझ्या आसपास वावरत असल्याचा भास झाला. डोक्यात कलकलल्यासारखं व्हायला लागलं. मी डोळे गच्च बंद केले आणि क्षणभर दिव्याच्या पलंगावर टेकलो. डोळे मिटले तरी तिच्या खोलीतले तपशील मला दिसत होते. मी डोळे उघडले, पंखा सोडला. दिव्या नेहमी वापरायची ते पांघरूण पलंगाच्या पायथ्याशी ठेवलं होतं. मी त्या पांघरुणावरून हळूच हात फिरवला. माझा जीव गलबलून गेला.
खोलीत दिव्याच्या अस्तित्वाच्या असंख्य खुणा होत्या. पलंगाशेजारच्या भिंतीवर लावलेले तिचे आणि तिच्या मित्रमैत्रिणींचे फोटो, तिला वेळोवेळी आलेली ग्रीटिंग्स आणि त्याच्या मध्यभागी तिचा स्वतःचा खास स्टुडिओमध्ये जाऊन काढलेला गेल्या वर्षीचा 16व्या वाढदिवसाचा मोठा हसरा फोटो. कोपऱ्यातल्या छोट्या मांडणीवर तिला मिळालेले कप्स आणि ढाली, हिमालयाच्या ट्रेकला जाण्यापूर्वी तिने काढून ठेवलेले धोब्याला द्यायचे कपडे, लॅपटॉप बॅग, टेबलावर गठ्ठा करून ठेवलेली पुस्तकं आणि त्याच्या शेजारी इंग्लिश मराठी शब्दकोश. दिव्याची खोली आवरायचं काम मी गेला 1.5 महिना पुढे ढकलत होतो. आता ते करण्यावाचून उपाय नव्हता. बडोद्यावरून परवा स्नेहाला घेऊन पप्पा आणि मम्मी यायच्या आत दिव्याची खोली आवरून टाकायला हवी होती. स्नेहाच्या मम्मींनी तर तसं फरमानच काढलं होतं. स्नेहाला आत्तापर्यंत झाला एवढा मनस्ताप पुरे झाला. दिव्याच्या वस्तू पाहिल्या की ती पुन्हा बिथरेल. तुम्ही तिची खोली आवरूनच टाका म्हणजे प्रश्नच राहणार नाही. दिव्याच्या अपघाताला मीच जबाबदार आहे असा कांगावखोर सूर स्नेहाप्रमाणे त्यांच्या बोलण्यातही मला प्रत्येक वेळी जाणवत होता. माझ्या मनात आलं होतं, मला पाहिलं तरी तिला मनस्तापच होणार आहे, मग तिथेच ठेवून घेणार आहात का कायमचं तिला? पण मी गप्प राहिलो. त्यांची सूचना मला पटली होती, पण त्यांचा सूर आवडला नव्हता. एक परेश सोडला तर कुणालाच माझी घालमेल समजत नव्हती. स्नेहा आणि तिच्या आईच्या वागण्यावर माझ्यापेक्षाही तो जास्त वैतागला होता. पण आईबाबांप्रमाणे तो तिला माझ्यासमोर नावं ठेवत नव्हता. स्नेहाच्या विरुद्ध काहीही बोललेलं मला आवडत नाही हे माहीत असल्यामुळे केवळ तो गप्प राहत होता. आवरायला सुरुवात कुठून करावी हे कळत नव्हतं. मी प्रथम दिव्याचं कपड्यांचं कपाट उघडलं. माझं डोकं गरगरलं. परेश म्हणत होता तसं ऑफिसमधून शांतारामला नाही तर कृष्णाला मदतीला आणायला हवं होतं का? पण नाही, दिव्याच्या खाजगी वस्तूंना दुसऱ्या कोणी स्पर्श करण्याची कल्पना मला नकोशी वाटत होती. आत्ताही वाटतेय. तिनं हौशीने जमवलेले कितीतरी कपडे व्यवस्थित घड्या करून ठेवले होते. मी ते उचलून मोकळ्या बॅगेत ठेवले. गेल्या दिवाळीत घेतलेला रंगीबिरंगी टॉप आणि जीन्स, ते मात्र मला त्यात ठेवेना. मी ते एका बाजूला ठेवले. ते मी माझ्या स्वतःच्या कपाटात ठेवणार आहे. दिव्या बेटीची आठवण म्हणून, अगदी खालच्या कप्प्यात, कुणालाही दिसणार नाही तसे. तिची सँडल्स, चपला, सपाता, पर्सेस, कॉस्मेटिक्स कुठे बरं ठेवावं हे सगळं? मी ते तिच्या एका जुन्या सॅकमध्ये ठेवलं. न जाणो पुढे कधी स्नेहाला त्या वस्तू हव्याशा वाटल्या तर बाजूला ठेवलेल्या बऱ्या. अंथरुणावरची कशिदा केलेली निळी चादर आणि माऊ पांघरून बॅगेत वरच्या बाजूला नीट बसवून टाकलं. मी बॅग बंद केली. तेवढ्यात फोन आला. परेशचाच होता. इथलं माझं काम उरकलंय, मी आणि नीता तुझ्या मदतीला येतोय, कुठलीही प्रस्तावना न करता परेशनं जाहीर केलं. अरे मी करेन ना सगळं, तुम्हाला कशाला त्रास? मी निषेध व्यक्त केला, पण गुळगुळीत शब्दात. कुणीतरी येतंय म्हटल्यावर मनातल्या मनात मला बरंच वाटायचं. आणखी अर्धा ताससुद्धा इथे दिव्याच्या आठवणीत एकट्याला काढायला लागला असताना तर मी अक्षरशः पागल झालो असतो. तेवढ्या वेळात नीताने फोनचा ताबा घेतला आणि मला म्हणाली, सुजित, आम्ही 15 मिनिटात तिथे पोचतोय, तोवर तू काहीही आवरू नकोस, आमच्यासाठी थांब. तिची ही प्रेमळ दटावणी ऐकली आणि माझा गळा दाटून आला. परेश माझा केवळ बिझनेस पार्टनर नव्हता, तो आणि नीता मला सख्ख्या नातलगानोही जास्त जवळचे होते. वाद न घालता मी बरं म्हटलं. परेश येईपर्यंत थोडा विसावा घ्यावा असं वाटलं. समोर दिव्याचा लॅपटॉप दिसला. मी तो उघडला. बेस कॅम्पवरून तिने पाठवलेला फोटो मी वॉलपेपर म्हणून सेव्ह केला होता, तो पाहावासा वाटला. बर्फाळलेल्या डोंगरांच्या पार्श्वभूमीवर मॉनेस्ट्री, तिच्या पुढ्यात उभी असलेली दिव्या, हसरा चेहरा, कपाळावर झेपावलेल्या बटा, त्या सावरायला कपाळाशी नेलेला हात आणि हातातलं नाजूक ब्रेसलेट. मी डोकं टेबलावर टेकवलं. ते टेकवताना कुठलीशी की दाबली गेली. आवाज झाला तशी मी डोकं वर करून पाहिलं. लॅपटॉपच्या पडद्यावर वेगवेगळ्या फोल्डर्सची लिस्ट दिसली. एका फोल्डरवर पर्सनल असं शीर्षक दिसलं. पोरीनं एवढं काय लिहिलं असेल यात? मी ते फोल्डर उघडलं. किती या फाईल्स?
फाईल्सच्या शीर्षकांवरून माझी नजर हळूहळू घरंगळत गेली. फाईल्सची शीर्षकं रोमन लिपीत दिसत आहेत, पण भाषा चक्क मराठी आहे. ही कॉम्प्युटरवर मराठी केव्हापासून लिहायला लागली? अशीच आहे मी जाणार म्हणजे जाणार. माझं वाकडं कोणीही करू शकत नाही. ज्ञानेशला काय करायचंय? बाबाचा मला राग येतो. आईनं वात आणलाय. फाईल्स केव्हा तयार झाल्यात? अभावितपणे मी फाईल्सच्या उजवीकडे नजर फिरवून तारखा पाहिल्या. गेल्या वर्षभरातल्या या 20 फाईल्स आहेत. त्याच्या आधीच्याही कितीतरी फाईल्स आहेत. म्हणजे आधीपासूनच बाईसाहेब लिहितायत असं दिसतंय. काय असेल या फाईल्समध्ये? उघडून पाहावं का? मी घुटमळलो. तिच्या खाजगी गोष्टीत मी डोकं घालावं का? काय हरकत आहे? माझ्या पोटची पोरगी होती ती. आता तिच्याशी बोलायचं ठरवलं तरीही बोलता येणार नाहीये. तिनं डायरी लिहिली आहे का? डायरी तर वाटत नाहीये. ज्यावेळी फाईल्स क्रिएट झाल्या त्याच्या तारखांमध्ये भरपूर अंतर आहे. पाहू का काय आहे या फाईल्समध्ये ते? थरथरत्या हातांनी मी पहिली फाईल उघडली. सर्वात वरची. अशीच आहे मी या शीर्षकाची. मजकूर देवनागरीत होता. 4 महिन्यांपूर्वीची तारीख. काल मला आईचा आणि ज्ञानेशचा दोघांचाही राग आला. नाहीये मी आई इतकी सुंदर, मलाही माहिती येते. पण आईनं मला ते सारखं जाणून द्यायलाच हवं का? आता हिला एवढे गॉडी रंग आणि ग्लॉसी कपडे वापरायची काही गरज आहे का? कोणी घरी येणार असलं की मुद्दाम फेशियल करून घेते. आय हेट इट. आय हेट हर. मी फेशियल करणार नाही आणि असले कपडेही घालणार नाही. कधीच तिच्यासारखी नाजूक बाहुली होणार नाही. आता मी ट्रेकला जाणार म्हणून माझ्याबरोबर सिंहगडावर चढायची प्रॅक्टिस करण्यासाठी ज्ञानेश आला होता. हिला त्याच्याशी गप्पा मारायला थांबायची गरजच काय होती? मुद्दाम माझ्यासमोर ज्ञानेशकडे पाहून हसून बोलते. तो सुद्धा अगदी एडचाप आहे. त्याला कळत नाही आईचा कावा. मी कशी सांगणार त्याला माझ्याच आईच्या विरुद्ध? सगळे पुरुष सारखेच असतात का? प्लॅस्टिकच्या बाहुलीवर प्रेम करणारे? बाबा नाही का? तसाच ज्ञानेश. नाही, पण ज्ञानेश तसा नाहीये. इतर मुलांहून वेगळा आहे तो. त्याला इंटेलिजंट आणि आउटगोईंग मुली आवडतात. नाहीतर त्याची आणि माझी गट्टी जमलीच नसती. खरं तर तोही हिमालयात येऊ शकला असता तर काय धमाल आली असती नाही. पण नेमकी त्याची परीक्षा तडमडली मध्ये. आईनं आणलेले सगळे टॉप्स मी परत करणारे. एकतर तिला त्यातलं काहीही कळत नाही आणि तिची आणि माझी टेस्टच वेगळी आहे. मला नाही आवडत असले बुलचट काकूबाई कपडे. मी आहे ही अशी आहे आणि अशीच राहणार. या फाईलमध्ये इतकाच मजकूर. मी तो 2दा वाचला. हे लिहिताना तिचा चेहरा चिडका झाला असेल. नाक टोकेरी, थरथरत्या नाकपुड्या, कपाळावर आठ्यांचं जाळं. मला तिचा चेहरा आठवला आणि हसू आलं. एवढा न्यूनगंड असायची गरज नव्हती सोनू तुला. मी ती समोर असल्यासारखं तिच्याशी पुटपुटलो. स्नेहा इतकी सुंदर नसली तरी दिव्या छान दिसायची. तिच्यातील रसरशीत आनंदच तिच्याकडे कुणाचंही लक्ष वेधून घेण्यासाठी पुरेसा होता. दिव्याच्या आठवणीने मी हसलो खरा, पण लॅपटॉपवरच्या त्या मजकुरानं मी बेचैनी झालो होतो. आईविषयी इतकी कटुता? स्नेहाची आणि दिव्याची वादावादी चालायची, पण तिच्या मनात आईविषयी इतका राग असेल असं मला वाटलं नव्हतं. स्नेहानं दिव्याला कधीच काहीच कमी केलं नव्हतं. नेहमी तिचे लाडच केले होते. दिव्या या जगात आता राहिली नाहीये हे सत्य पचवणं तिला किती अवघड जात होतं. वादळातल्या वेलीसारखी मोडून पडली होती ती. दिव्याला आईचं हे प्रेम आता कधीच कळणार नाही. माझ्याविषयी सुद्धा तिला असंच काहीतरी वाटत असेल का? दारावरच्या घंटीने शांततेवर उरखडा ओढला होता. मी दचकलोच. मी लॅपटॉपवरची फोल्डर्स बंद केली. लॅपटॉप मिटला आणि बॅगमध्ये ठेवला. कोणीतरी आपली चोरी पकडावी तसं मला वाटलं. हा लॅपटॉप कुणाच्याही हातात पडता कामा नये.
घाईघाईने मी लॅपटॉप स्वतःच्या खोलीत नेऊन ठेवला आणि दार उघडलं. दारात परेश आणि नीता होते. आम्ही तिघेजण 2.5 तास दिव्याचं सामान आवरत होतो. नीता आली हे बरंच झालं होतं. तिने सराईतपणे सामानाची आवराआवर केली. परेशने आणि मी मिळून काही पेट्या लॉफ्टवर ठेवला. मला घेऊन बाहेरच कुठेतरी जेवायला जायला परेशला आवडलं असतं, तसं त्यानं सुचवलंही. पण माझ्या चेहऱ्याकडे बघून मग तो गप्प झाला. बाहेर जाऊन जेवायचा मूड कुणालाच नव्हता. आम्ही तिघंही इतके दमलो होतो की मी इथेच खिचडी टाकते असं नीतानं सुचवल्यावर आम्ही दोघांनीही त्या बेताला होकार दिला. जेवताना परेशनेच विषय काढला. आता तरी स्नेहा जरा सावरली असेल अशी आपण आशा करूयात. मी सुद्धा देवापाशी तीच प्रार्थना करतोय रे, मी म्हटलं. गेल्या महिन्याभरातले स्नेहाचे टँट्रम्स मला आठवले. पण तिच्या त्या दुःख अतिरेकाला टँट्रम्स तरी कसं म्हणावं? तिला खरंच दुःख आवरत नव्हतं हे कुणालाच कसं लक्षात येत नव्हतं. नीता म्हणाली, तुम्ही जरा ओव्हर रिॲक्टच करताय. अरे ध्यानी मनी नसताना दिव्याचं हे असं घडलं. अशा वेळी कोणती आई मोडून पडणार नाही, मला सांगा. त्या दिव्या म्हणजे खूप प्रतीक्षा केल्यानंतर झालेली एकुलती एक मुलगी. स्नेहा तशी समंजस आहे. सुजित, तू खरंच काही काळजी करू नकोस. ती सावरली असेल आता. माझ्या डोळ्यांसमोर ते आशा निराशेचे दिवस उभे राहिले. स्नेहाला मुलांची कोण हौस. लग्नानंतर 6 महिन्यात दिवस गेले तेव्हा आपण जरा खट्टूच झालो होतो. आपल्या हिंडण्या फिरण्यावर आता बंधनं येणार या कल्पनेने. पण स्नेहा खुशीत आहे म्हटल्यावर आपणही खुशीत असल्याचं भासवलं होतं तिला. पण 3ऱ्या महिन्यात तिचा गर्भपात झाला. तिला झालेला रक्तस्राव आणि तिची अवस्था पाहून आपण आईला बोलवून घेतलं होतं. आईची सुद्धा निराशाच झाली होती. ती दडवून आईनं स्नेहाला उभारी द्यायचा प्रयत्न केला, पण स्नेहा काही त्यातून सावरेना. आपल्यालाच मनापासून मूल नको होतं म्हणून देवानं आपल्याला ही शिक्षा केली असं आपल्याला वाटलं, आणि असं वाटून आपल्याला अपराधीपणाची जाणीव कुरतडायला लागली. एकदा नाही तर 3दा गर्भपात आणि त्यानंतर आपलं गिल्ट फिलिंग. आमची एवढी बाळंतपणं झाली पण आम्हाला नाही कधी विश्रांत्या घ्याव्या लागल्या. 9व्या महिन्यापर्यंत पाणी भरण्यापासून 10 माणसांचा स्वयंपाक आम्ही केला. ही आईची स्नेहासमोर उधळलेली मुक्ताफळं स्नेहालाच नाही तर आपल्यालाही दुखावून जायची. आईचं आणि स्नेहाचं पटत नाही म्हटल्यावर स्नेहाच्या मम्मींचं तेव्हा आपल्याकडे धावून येणं आणि आपल्या संसारात त्यांची वाढत गेलेली ढवळाढवळ. शेवटी नवसा सायासानं झालेला दिव्याचा जन्म. स्नेहाचा पुनर्जन्मच झाला होता तेव्हा. पुन्हा चान्स घेऊ नका असा डॉक्टर गुप्त्यांचा सल्ला. मी गप्प राहिलेला पाहून नीतानं मला विचारलं, माझं बोलणं पटत नाही आहे का तुला? नीतानं माझ्या विरुद्ध स्नेहाची कड घेतली आहे असं मला वाटलं आणि मनानं पलटी खाल्ली. मलाही तितकंच दुःख झालं हे या बायकांना ध्यानी कसं येत नाही. परेशनं तिला परस्पर उत्तर दिलं, नीता, मी तुला 1000 वेळा म्हणालोय, सुजितही दिव्याचा बाप आहे. दिव्या अशा प्रकारे गेली याचं त्याला काहीच वाटत नसेल का? तो कुठल्या कुठल्या सोपस्करातून गेलाय ते मला माहिती आहे. मी स्नेहाच्या वागण्याचं समर्थन करू शकत नाही. यालाही आधाराची गरज आहे आणि तिनं याला आधार द्यायलाच हवा. रात्री उशिरा परेश आणि नीता घरी गेले तेव्हा कुठे दिव्याच्या लॅपटॉपवरचा मजकूर वाचायला मला निवांत वेळ मिळाला. रात्रभर मी एक एक फाईल उघडून दिव्याची मनोगतं वाचत बसलो होतो. दिव्याला हिमालयन ट्रेकला पाठवायचं की नाही यावरून माझा आणि स्नेहाचा वाद झाला होता. त्या दिवशी लिहिलेल्या मजकुरात दिव्याचा तिच्या आईविषयीचा राग उफाळून आला होता. तिनं लिहिलं होतं, आई माझा हेवा करते. तिला माझ्यासारखं कुठे जाता येत नाही ना म्हणून ती माझ्यावर जळते. तिला नाही जमत असल्या गोष्टी करायला. लगेच पाय दुखतील, डोकं कलकलेल. आहे कुठे अंगात स्टॅमिना. पण माझं तसं नाही आहे. बाबा आहे म्हणून बरं आहे, तो माझी बाजू लढवतो. मला माहिती आहे आईमुळं त्यालाही या ॲक्टिव्हिटी सोडाव्या लागल्या आहेत. बिच्चारा बाबा. कॉलेजमध्ये असताना तो ॲथलेटिक्सच्या टीममध्ये होता. तेव्हाचे त्याचे फोटो काय मस्त आहेत, म्हणूनच तो मला एन्करेज करतो. मला वाचवत नव्हतं, तरी स्वतःला त्रास करून घेत मी वाचतच राहिलो. काही ठिकाणी तिने माझ्याविषयी तक्रारीचा सूर लावला होता, पण तो त्या मानाने मवाळ होता.
मी स्नेहावर इतकं प्रेम का करतो याचा तिला राग यायचा. नाही म्हटलं तरी माझ्याविषयी तिनं कमी राग दाखवलाय याचं मला कुठेतरी बरंच वाटत होतं. स्नेहाने मला निर्दयीपणे केलेल्या घावावर मलम लावल्यासारखं वाटत होतं. बाबा का इतका आईच्या आहारी जातो? ती त्याला स्वतःच्या लहरींप्रमाणे अक्षरशः नाचवते हे त्याच्या लक्षात येत नाही का? हिला पण आईसारखंच वाटत होतं की आईचं ऐकून तिनं स्नेहाविषयी हे मत बनवलं होतं. स्नेहाचा मला नाही राग येत. तिला सांभाळणं हे मी माझं प्रेमळ कर्तव्य समजतो हे दिव्याला कधीच समजलं नाही. मोठी झाल्यावर कदाचित तिला कळलं असतं. अजून लहानच आहे ती. पण पण बाकीच्यांचं काय? त्यांनाही कळू नये. एके ठिकाणी तिने लिहिलं होतं, मी माझ्या नवऱ्याशी कधीच असं वागणार नाहीये. आईला वाटलं की आपण घर सुंदर ठेवतो, चांगल्या रेसिपीज करतो, विणकाम भरतकाम करतो म्हणजे आपण आयडियल हाऊसवाईफ आहोत. पण तसं नसतं ना. बाबाच्या आवडीसुद्धा हिनं सांभाळायला असत्या तर ठीक आहे. बाकीच्या या सगळ्या गोष्टी बाहेर मिळतात. जग बदलतंय. आई मात्र तशीच जुनाट आहे. बाबा पण ना तिला अगदी डोक्यावर बसवतो. काय वाटेल ते झालं तरी स्नेहाला दिव्याच्या या खाजगी मनोगतांचा सुगावा लागता कामा नये. चुकूनही तिला याविषयी मी सांगता कामा नये. मी स्वतःला बजावलं. परवा आई माझ्यावर चिडली तेव्हा बाबा मला रागवला. तो रागवला की मी किती अपसेट होते हे त्याला कळत नाही का? प्रत्येक खेपेला तो तिचीच कड घेतो. मग मला फार वाईट वाटतं. आणि आईला हे माहिती आहे म्हणून ती बाबाला काहीबाही सांगत राहते. डोकं दुखल्याचं, जीव घाबरा झाल्याचं नाटक करते. झालं. मग बाबा पाघळतो आणि आई माझ्याकडे विजयी नजरेनं पाहते. मला भयंकर चीड येते तिच्या या वागण्याची. मी किती मूर्ख आहे. दिव्याची घालमेल मला कळलीच नाही. मी तिच्यापेक्षा स्नेहावर जास्त प्रेम करतो असं वाटून तिनं बिचाऱ्या स्नेहाला दोषी ठरवलं. ती माझ्याशी सर्व बाबतीत कॉम्पीट करते. बाबाच्या प्रेमासाठी, लोकांच्या स्तुतीसाठी, ज्ञानेशच्या कौतुक भरल्या नजरेसाठी सुद्धा. बेटा बेटा अगं स्नेहा तुझी आई आहे. ती तुझ्याशी कॉम्पीट कसं करेल? आणि ज्ञानेशच्या कौतुकासाठी? व्हॉट रबिश. अगं माझ्या मित्रांकडं तिनं वावग्या दृष्टीनं कधी पाहिलंसुद्धा नाही. ती कॉलेज क्वीन होती. तिच्या मागे खूप मुलं असायची. तिने मैत्री सगळ्यांशी ठेवली पण कुणालाही दाद दिली नाही. ती तुझ्या त्या ज्ञानेशकडे? शी. स्नेहाचं सर्वांशी हसून खेळून वागणं दिव्याला खटकायचं. मला सुरुवातीला नव्हतं का खटकत. तू काय प्रेमाची पाणपोई उघडली आहेस का असं मीही नव्हतो का म्हणालो तिला. समोरच्याला स्वतःमध्ये गुंतून ठेवायची तिला सवय आहे हे खरं. आमचे कितीतरी रुसवे फुगवे ह्याच कारणानं झाले होते. मला आठवतंय. शेवटी नाईलाजानं मी तिच्या वागण्याची स्वतःला सवय करून घेतली. तिच्यात बदल होणार नव्हता आणि नेमका आक्षेप घ्यावा असं तिच्या वागण्यात मला काही दाखवताही येत नव्हतं. दिव्यालाही तेच वागणं खटकत होतं. तिला एवढं काही कळत असेल असं मला वाटलंच नव्हतं. स्नेहाला वाटलं असण्याची शक्यता त्याहीपेक्षा कमी. आपली मुलं केव्हा मोठी झाली आहेत हे आपल्याला कळत नाही हेच खरं. मी लहान असताना ती माझ्यासाठी छान छान ड्रेसेस शिवायची, स्वेटर्स बनवायची. मला ते घालून का मिरवायची तर इतरांनी हिचं कौतुक करावं म्हणून. मोठी झाल्यावर मी तिने शिवलेले ड्रेसेस घालणं बंदच करून टाकलं होतं. मला विकतचे ड्रेसेस आवडतात असं सांगून. आई चिडली, रडली पण मी नव्हतं ऐकलं तिचं. बाबांनी कधी नव्हे ते मला त्या दिवशी मारलं होतं. मी 2 दिवस त्याच्याशी बोललेच नव्हते. तो प्रसंग मलाही आठवला. स्नेहानं शिवलेले कपडे घालायचेच नाहीत असा दिव्या हट्ट करायची. माझ्या आईने किंवा मम्मींनी शिवलेले फ्रॉक्स मात्र ती घालायची. म्हणून मग स्नेहा भडकली होती. दिव्याला खूप रागवली होती. स्नेहाला इतकं वाईट वाटलं होतं की मला तिची तगमग बघवेना आणि त्या तारेत मी दिव्याला मारलं होतं. पण दिव्या त्याचा अर्थ असा लावेल अशी मला खरंच कल्पना नव्हती. दुःखातिरेकानं मी स्वतःच्या कपाळावर अक्षरशः बुक्के मारून घेतले.
माझ्या प्रेमासाठी दिव्या इतकी आसुसली होती. मला कसं कळलं नाही? मी लहान असताना आईच्या मैत्रिणी, नातेवाईक बायका नेहमी म्हणायच्या, दिव्यानं तुझं रूप नाही घेतलं बघ, तुझा रंग नाही घेतला पोरीनं. हिचं नाक जरा वेगळंच आहे नाही? पण आईनं त्यांना कधीच अडवलं नाही. त्या काय बोलतायत ते मला समजायचं नाही असं त्यांना वाटतंय का? मला त्यांचं कुचकट बोलणं समजायचं, हसणं समजायचं. आणि आईचं मुकाट्यानं त्यांना एन्करेज करणंही समजायचं. दिव्या बेटा, अगं किती सहन केलंस तू. लोकांच्या बोलण्याकडे आपण लक्ष द्यायचं नसतं. तुला इतका त्रास होतोय हे जर कळलं असतं तर आम्ही दोघंही आणखी काळजीपूर्वक वागलो असतो. पण आता तुला हे सांगायला सुद्धा तू राहिली नाहीयेस. काय करू मी? कसं प्रायश्चित्त करू आमच्या या अपराधांचं? स्नेहा सुंदर आहे म्हणून जिथे जाईल तिथे लोकांचं तिच्याकडे आपोआप लक्ष जातं. ती मुद्दाम काहीच करत नव्हती. अगं ती तुझी आई आहे. ती असं कसं वागेल तुझ्याशी? वयानं आम्हीही अपरिपक्वच होतो. पालक म्हणून आम्हाला आणखीन काळजी घेता आली असती. दिव्याची आणि स्नेहाची मतं पटत नाहीत हे मला ठाऊक होतं. पण स्वतःच्या आईविषयी इतका द्वेष? स्नेहा थोडी अप्पलपोटी आहे, स्वतःचं म्हणणं चालवणारी आहे. पण दिव्यावर तिनं खरंच मनापासून प्रेम केलंय. स्नेहाला जर तिच्याविषयी दिव्याची ही मतं कळली तर ती मला या गोष्टीची कल्पनाच करवेना. काही कारणानं माझ्या हाती तिचा लॅपटॉप येईल आणि मी या चोपड्या वाचेन असं दिव्याला वाटलंच नव्हतं. त्यामुळे तिनं हातचं न राखता तिच्या मनीचे सल लिहिले होते. ते वाचून मी बेचैन झालो होतो. काय वाटेल ते झालं तरी स्नेहाला यातलं काहीही सांगायचं नाही आणि वाचून द्यायचं नाही असा मी मनाशी पक्का निश्चय केला. तिचा कितीही राग आला, तिनं आपल्याला कितीही दुखावलं तरीही आपण तिच्यावर प्रतिवार करायला या कागदांचा वापर करायचा नाही. रात्री 2:45 वाजता मी आडवा झालो. विचारांच्या कल्लोळामुळे मला बराच वेळ झोप लागली नाही. पुढेही 2 दिवस मी अस्वस्थच होतो. स्नेहा परत आली आणि आमचा वेगळाच दिव्या वाचूनचा दिनक्रम सुरू झाला. स्नेहा अजून धक्क्यातून सावरली नव्हती. रडका चेहरा करून तासनतास बसून राहायची. मध्येच दिव्याच्या आठवणीनं टिपं गाळायची. माझ्याशी सुद्धा अगदी कामापुरतं बोलायची. वाईट तर मलाही वाटत होतं, पण मागे राहिलेल्यांचं आयुष्य चालूच राहतं ना. घराचा अवतार झाला होता. तिने आवडीने घरात जमवून आणलेल्या वस्तू आता बेवारशासारख्या दिसत होत्या. कुणाकडे जाणं नाही, येणं नाही. कुणाचा फोन आला तरी फोनवर फक्त दिव्याची आठवण काढायची. प्रत्येक वेळी तरी मी सुजितला सांगत होते, पण त्याने माझं ऐकलं नाही या वाक्याने सुरुवात आणि शेवट व्हायचा. माझ्या मनातल्या अपराधगंडाला त्यामुळे सारखं खतपाणी मिळायचं. माझ्याप्रमाणेच तिच्या मैत्रिणींनीही तिला समजवण्याचा प्रयत्न केला, पण पालथ्या घड्यावर पाणी. एकदा आमच्या आत्याबाई म्हणाल्या होत्या, स्नेहाला किती दुःख झालंय ना, ती तुझ्यापेक्षा जास्त कोलमडली आहे. माझं दुःख आणि तिचं दुःख, माझं दिव्यावरचं प्रेम आणि तिची दिव्याविषयीची माया ह्यात मोजमाप का करायचं? त्या दिवशी मी फार अपसेट झालो होतो. परेशने तेव्हा माझी समजूत काढली होती. तो म्हणाला होता, सुजा, अरे प्रेमाचं किंवा दुःखाचं असं मोजमाप करता येतं का? त्यासाठी कोणतं परिमाण वापरतात जा जाऊन विचार तुझ्या त्या आत्याबाईंना. स्नेहाच्या लहरी स्वभावामुळे एकमेकांशी कटकटी करण्यापेक्षा बाहेरच जास्त वेळ काढणं मला सोयीचं वाटत होतं हे खरं. पण कंपनीच्या कामात मला जास्त लक्ष घालणं भाग होतं. मी घरी आलो काय नाही आलो काय तिला कशाचंच पडलेलं नव्हतं. आमचं लग्न झाल्यापासून मी स्नेहाला सर्वतोपरी जपत आलो होतो. पण ते जपणं निराळं होतं. त्यात गंमत होती. मला वाटतं माझा पुरेशी अहंकार त्यामुळे गोंजारला जायचा. माझ्या लाडक्या सुंदर गुणी बायकोचं माझ्या वाचून पानही हलत नाही, माझ्या आधाराशिवाय तिचं आयुष्य सुखी होऊच शकत नाही असा दिलासा त्यातून मला मिळायचा. पण आता तसं राहिलं नव्हतं. काळ हा सर्व गोष्टींवर औषध आहे असं म्हणत मी दैनंदिन कामं करत होतो. परेशचे 1/3 पैसे फिटले होते, पण मोठं ओझं अजूनही डोक्यावर होतं.
त्याच्या वडिलांची ओपन हार्ट सर्जरी करावी लागणार होती. तोही काही पिढीजात गडगंज नव्हता. माझ्यासारखा स्वतःच्या हिमतीवर धंदा करायला निघालेला होता. त्याचे पैसे एकरकमी द्यायचे म्हटले तर मला पर्सनल लोन घेण्याखेरीज तारुणोपाय नव्हता. मार्केटमध्येही थोडी मंदी जाणवायला लागली होती. त्यामुळे धंदा मंदावला होता. क्लायंट्सकडची येणी थकली होती. अडचणी आल्या की चारही बाजूनी अशा एकदम येतात. मी गांजून गेलो होतो. त्यामुळे त्या दिवशी माझ्या तोंडून नको ते बोललं गेलं. माझ्या आताताई वागण्याचं समर्थन करतोय का मी? तसंही असेल कदाचित. गुरुवारची संध्याकाळ. संध्याकाळ म्हणजे खरं तर रात्र. भटकळ आमचे जुने क्लायंट नसते तर त्यांच्याबरोबर डिनर मीटिंगला मी गेलोच नसतो. पण त्यांनी आग्रह धरला आणि घरी जेवण्याऐवजी बाहेर जेवायला बरं वाटलं असतं म्हणून मीही तयार झालो. नाही म्हटलं तरी एखादा पेक जास्तच झाला होता. माझी जीभ सैलावायला लागलेली मला जाणवली होती. जरा नशा चढायला लागली की आपल्याला दिव्याची आठवण छळते हे मला माहीत होतं. मी तिथेच थांबायला हवं होतं. पण नाही थांबलो. भटकळ स्वतः मला कारने सोडायला आले. मी लॅच उघडून आत आलो तेव्हा 10:30चा टोला वाजलेला मला आठवतोय. अलीकडे आमच्या बेडरूम्स वेगळ्या झाल्या होत्या. स्नेहा तिच्या बेडरूममध्ये झोपायला गेली असेल अशी माझी समजूत होती. पण नेमकी ती बाहेरच्या दिवाणावर बसली होती. माझे लडखडणारे पाय पाहून तिच्या नाकाला चुण्या पडल्या. डोळे आग ओकायला लागले. कर्कश स्वरात ती मला म्हणाली, तुला काहीच कसं वाटत नाही? दिव्याला जाऊन पुरते 6 महिनेही झाले नाहीत आणि तू पार्ट्या करतोयस? माझं काळीच तिच्या आठवणींनी फाटतंय. पण तुला त्याचं काहीच नाही. घरून सावरून तू नामानिराळा. माझ्या डोक्यात सणक आली. अरे महामूर्ख बाई, समजते कोण स्वतःला? मला काय वाटतंय, माझ्या पुढे किती अडचणींचा डोंगर आहे हे एका अक्षरानं साली विचारत नाही. आणि वरती मला शहाणपणा शिकवतीये. साला सगळीकडे मीच धडपडतोय. दिव्यासाठीही मीच सर्व खटपटी केल्या. तेव्हा ही दुःखाचा डांगोरा पिटत राहिली होती. हिचं तुणतुणं थांबतच नाहीये. तरीही मी मनावर ताबा ठेवला आणि एवढंच म्हणालो, प्रत्येक गोष्टींसाठी पैसा लागतो आणि तो मलाच मिळवावा लागतो. मी क्लायंट मीटिंगला गेलो होतो. अरे माहीत आहेत मला तुझी ही नाटकं आणि तुझ्या या मीटिंग्स. तुला दिव्याविषयी किंवा तुझ्यामुळे झालेल्या तिच्या हत्येविषयी जराही काही वाटत असतं ना तर मी तिची आई आहे. अरे तुला काय कळणार माझ्या वेदना? माझी नाटकं? अगं तू करतेयस नाटकं दुःखाची. फार झाली तुझी कौतुकं. तुझ्याविषयी दिव्याला काय वाटतंय पाहायचंय तुला? आत्ता दाखवतो म्हणजे तुझी बकबक बंद होईल. पाय लडखडत होते तरी तसाच तरातरा मी माझ्या खोलीत गेलो. पलंगाच्या शेजारच्या कपाटाचा खण खासकन ओढला आणि खणात ठेवलेले प्रिंटआउट्स घेतले. तसाच बाहेर आलो आणि स्नेहाच्या अंगावर ते सगळे प्रिंटआउट्स फेकले. अगं पोटच्या पोरीशी स्पर्धा करणारी तू बाई, तुला कशाला माझ्या प्रेमाचं मोजमाप करायला हवं? मी काय बोलतोय, काय वाचायला देतोय हे स्नेहाला कळलं नाही. तिनं विचारलं, हे काय आहे? अगं वाच म्हणजे कळेल. दिव्याच्या मनात तुझं काय स्थान होतं ते. मग तोंड वर कर आणि सांग मला स्वतःच्या प्रेमाविषयी. जास्त बोलायचं काम नाही. तिला तसंच गोंधळलेल्या अवस्थेत ठेवून मी माझ्या खोलीत गेलो आणि धाडकन दार बंद केलं. त्यानंतर मी तसाच अंथरुणावर अंग टाकून मोठमोठ्याने रडायला लागलो हे आठवतंय. पुढचं काहीच आठवत नाही. दुसऱ्या दिवशी मला उशिराच जाग आली. माझ्या अंगावर कालचे कपडे तसेच होते. डोकं जड झालं होतं. तोंडाला शिळ्या विस्कीचा वास येत होता. कपडे बदलायचं किंवा ब्रश करायचं भानही रात्री मला राहिलं नव्हतं. आदल्या रात्री काहीतरी विचित्र प्रकार घडला होता अशी शंका माझ्या मनात आली. डोक्याला मी ताण दिला तेव्हा माझं आणि स्नेहाचं भांडण आठवलं. मी खरंच ते कागद स्नेहाला वाचायला दिले? पलंगा शेजारच्या कपाटाकडे मी पाहिलं.
कपाटाचा उघडा खण पाहिला आणि रात्रीचा प्रकार माझ्या ध्यानात आला. धाडकन मी उठलो. खणात दिव्याच्या पर्सनल फोल्डर्समधल्या फाईल्सच्या प्रिंटआउट्स नव्हत्या. म्हणजे म्हणजे मी खरंच स्नेहाला ते कागद वाचायला दिले होते. मी असं करायला नको होतं. तिनं ते वाचले नसतील तर किती बरं होईल. मी धडपडत उठलो. स्नेहाच्या खोलीच्या बंद दारावर सभ्य माणसाप्रमाणे टकटक केली आणि आत शिरलो. रडून रडून तिचे डोळे सुजले होते. गेल्या काही महिन्यात डोळ्यांभोवती काळी वर्तुळं आता आणखी गडद दिसत होती. ती काहीतरी प्रतिवाद करेल, स्वतःचं निरपराधित्व सिद्ध करायला पाहिल अशी माझी समजूत होती. मीही तिची समजूत घालणार होतो. दिव्या अजाण होती. तिची निरीक्षणं आणि मतं अपरिपक्व आहेत असं पुष्कळ काही मला तिला सांगायचं होतं. पण स्नेहा काहीही बोलली नाही. मी खोलीत आल्याचं तिला कळलं होतं, पण नजर वर करून माझ्याकडे पाहायची सुद्धा तिला जरूर वाटली नाही. सॉरी, मी असं करायला नको होतं. मी तुला ते कागद दाखवायला नको होते. स्नेहाने मानही वर केली नाही. तू दिव्याचं म्हणणं अजिबात मनाला लावून घेऊ नकोस. स्नेहा पुन्हा निर्विकार. हे बा, आपण शांतपणे बोलूया. मलाही खूप त्रास झाला या कागदांमुळे. मला अचानकच तिच्या लॅपटॉपमध्ये हे सगळं सापडलं. मी काहीही आणि कितीही बोललो तरी स्नेहा त्याला प्रतिसाद द्यायला तयार नव्हती. मी घाबरून तिच्याकडे पाहिलं. ही बधीर झाली आहे का? गोठून गेली आहे का? हिच्या डोक्यावर परिणाम झालाय का? मी तिच्या शेजारी बसलो. तिचा हात हातात घ्यायचा प्रयत्न केला, पण तिने माझा हात झटकून दिला, माझ्याकडे न पाहता. मी कंपनीत जाईपर्यंत ती तिच्या जागेवरून हलली नाही की माझ्याशी बोलली नाही. मला मात्र कंपनीत वेळेवर जाणं गरजेचं होतं. संध्याकाळी लवकर घरी यायचं आणि हिच्याशी बोलायचं. गरज पडली तर डॉक्टर रेग्यांना घरी बोलवायचं असं मनाशी घोकत मी बाहेर पडलो. दुपारी 4दा घरी फोन केला, पण तिनं फोन उचलला नाही. स्नेहाला कसं हाताळायचं याचं मनातल्या मनात नियोजन करत संध्याकाळी मी घरी परत आलो. स्नेहा घरात नव्हती. तिचं बरंचसं सामानही नव्हतं. तिनं काही चिठ्ठी चपाटीही ठेवली नव्हती. तिच्या पलंगावर फक्त आदल्या दिवशी मी तिला दिलेले कागद होते. मला स्वतःच्या वागण्याची लाज वाटली, पण ते ऐकायला ती थांबली नव्हती. परेशला फोन करून मी घरी बोलवलं. मित्र झाला तरी त्याच्यापाशी सगळ्या गोष्टी सांगणं मला शक्यच नव्हतं. काय घडलं ते थोडक्यात त्याला सांगितलं आणि पश्चातापदग्ध अंतःकरणानं बोलत सुटलो. एक मात्र नक्की आठवतंय, ते कागद मी त्याला वाचायला दिले नाहीत. त्यानेही समंजसपणे ते माझ्याकडे मागितले नाहीत. मी किती वेळ आणि काय काय बोललो ते मला आता लक्षात नाही. खूप वेळ माझं बोलणं ऐकल्यावर परेश रागावून म्हणाला होता, साल्या तुझ्या जागी कोणी असताना तर याआधीच त्याचे पेशन्स संपले असते. तू म्हणून इतके दिवस गप्प राहिलास. स्वतःला दोष देत राहणं सोडून दे. अरे, स्वतःवर कशाचे आरोप करून घेणार आहेस तू? स्नेहाला समजवण्याचा मी का कमी प्रयत्न केला? पण ती स्वतःच्या कोशातून बाहेर यायला. माझ्या तोंडावर त्याला काय भाव दिसले मला माहीत नाही, पण बोलता बोलता तो माझ्या तोंडाकडे पाहून थांबला आणि एकदम माझ्या पाठीवर थोपटायला लागला. त्या दिवसानंतर त्याने कधीच स्नेहाविषयी प्रतिकूल उद्गार काढले नाहीत. तिचा विषय निघाला की तो गप्प बसायचा. त्याच्या हातांच्या चाळ्यावरून मला त्याच्या मनात साठत जाणाऱ्या रागाची कल्पना यायची. ही इज रिअली अ जेम ऑफ अ पर्सन. त्या दिवसापासून मी हा असा एकटा, त्या दोघींच्या आठवणीत. व्यावसायिक संकटं आली आणि गेली, पण स्नेहानं मागे वळून पाहिलं नाही. बडोद्याला तिच्या पप्पा मम्मींच्या सुरक्षित घरट्याकडे ती गेली, जिथे तिला तिच्या हळुवार मनाला कोणीही धक्का लावणार नाही अशा किल्ल्यात. कधीही न परतण्यासाठी.
फोन, ईमेल्स, प्रत्यक्ष भेट या सर्व संवाद वाटा तिनं बंद करून टाकल्या. ती माझ्याकडे परत येईल, तिचे मम्मी पप्पा तिला 4 समजुतीच्या गोष्टी सांगू शकतील हेही आता अशक्य आहे. समेटाच्या सर्व आशा संपल्या आहेत.